मंगळवार म्हटलं की आमच्या भागातल्या आज सगळे लाईटच जातात. मग पट्ट करून आवरून चार्जर घेऊन मी दादांच्या ऑफिसला आलो. इथे येऊन पहिला तर चार्जिंग लावून घेतलो, कारण माझ्या मोबाईल मध्ये काहीच चार्ज नव्हतं. एवढ्या तिकडे गण्या आणि सीता पण येऊन बसलीत, कारण गण्यानं आज मोबाईल घेतलेला तेच दाखवायला आलता. 16 पेक्षा थोडंसं मोठा आहे, पण चांगला आहे, काय विषय नाही. एवढं चार्जिंग झाल्यावर हृदय म्हणलं मी घरला जाणार आहे, मग त्याला मला पण सोड म्हणलो. गल्लीत आल्यावर पहिलं तर घराकडे गेलो, कारण मला घरात चार्जर ठेवून ऑफिसला जायचं होतं. चार्जर ठेवून येईपर्यंत भाऊ बाहेरच थांबलेला. मग त्याला पुष्पराज चौकात सोडायला लावलो. आपलं कसं आहे माहितीये काय, जे आहे ते रिअल दाखवायचं. लोक चांगलं म्हणण्यासाठी आपण फेक लाईफ दाखवत नाही इंस्टावरती. मग 2 मिनिटात पुष्पराज चौकात आलो, कारण इथं आमच्या सरांचं ऑफिस आहे. लिफ्ट खालीच होता आणि नशीब लाईट पण होते. मग वरती गेल्यावर परत आठवले की मला फुलचंद बाईकडे जायचं होतं गाडीसाठी. लिफ्ट खाली गेल्या, ती वरती येऊपर्यंत तुम्हाला इथं एक व्ह्यू दाखवतो. कसलं खतरनाक दिसते बघा हे. वरती लिफ्ट आलेलं कळल्यावर पळत खाली आलो. एका मिनिटात तुम्हाला ते सगळं दाखवायला येत नाही, तर लय खतरनाक व्ह्यू दिसते तिथलं. गाडी घेतलो आणि तिथनं मी फुलचंदबाईच्या गॅरेजकडे निघालो. गॅरेजवर येऊन बसलो आणि गण्या आणि सौरभ बघा कसं चेष्टा करल्यात. फुलचंदबाईला सगळं सांगितलं पाऊस पण यायला, तर मग थोडं सात्विक जवळ येऊन एक कॉफी आणि बिस्किट खाल्लो.